नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कारवाई झालीच पाहिजे. आता चाकणकर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या भूमिकेने खळबळ. नेमकं काय होणार? ज्यात नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने खळबळ माजली आहे. अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करून शोषण केल्याचं समोर आलं. अनेक महिलांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. सध्या अशोक खरातची SIT चौकशी सुरू आहे. दरम्यान अशोक खरातचे राजकीय कनेक्शनची देखील चर्चा आहे. अशोक खरातचे राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर बीडमधून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना एक निनावी पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रात असा दावा करण्यात आला आहे की बीडमधील एका महिला पदाधिकाऱ्याद्वारे स्थानिक महिलांना अशोक खरातकडे पाठवलं जात होतं आणि हे सर्व कथितपणे रुपाली चाकणकर यांच्या आशीर्वादाने घडत होते. आता या प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.